मला सांगताना आनंद वाटतो, आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपल्या महायुतीला 232 जागा मिळाल्या त्यावेळी काही लोक म्हणायला लागले की आता यांना एवढ्या जागा मिळाल्या की आता यांना कोणाची आवश्यकता नाही, आता हे पहिलं काम करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। पण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे। आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय, आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये आम्ही 50 लाख लखपती दीदी बनवून टाकल्या, आता अजून 50 लाख पुढच्या 2-3 महिन्यात तयार होणार आहेत। 1 कोटी माझ्या बहिणी या लखपती दीदी होत आहेत। आणि म्हणून आमच्या बचत गटाच्या काम करणाऱ्या ज्या बहिणी आहेत त्यांच्याकरता विशेष बाब म्हणून उमेद मॉल आपण दिलेला आहे, ज्या मॉलमध्ये केवळ उमेदचे जे बचत गट आहेत किंवा इतर जे बचत गट आहेत त्यांचे जे काही त्या ठिकाणी उत्पादन आहेत त्या उत्पादनाचा हा मॉल असणार आहे। या मॉलमध्ये त्यांना जागा मिळणार आहे, त्यांच्या गटाला मोठ्या प्रमाणात त्यातनं उत्पन्न मिळणार आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी आपल्या पायावर उभं राहून त्या ठिकाणी सक्षम होणार आहेत।